लातूर डी-सी-सी बँकेचे ॲडमिट कार्ड प्रसिद्ध झालेले आहेत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहेत, की ॲडमिट कार्ड ओपन होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी-कधी सिस्टमला मोबाईल सपोर्ट करत नाहीये. त्यामुळे तुम्ही लॅपटॉपवरून किंवा सायबर कॅफेवरून ॲडमिट कार्ड ओपन करण्याचा प्रयत्न करा किंवा साईट हँग पण चालू शकते. कारण की ॲडमिट कार्ड ओपन करण्यासाठी सर्वच विद्यार्थी प्रयत्न करत असतात. मॉर्निंगला किंवा रात्री लेट अशा पद्धतीनेही तुम्ही ॲडमिट कार्ड एकदा चेक करून पहा. नक्की ॲडमिट कार्ड ओपन होतील. थोडं लेट होईल, पण 100% ॲडमिट कार्ड ओपन होईल. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. परीक्षा पुढील 3 ते 4 दिवसावर येऊन ठेपली आहे. तर तुम्ही अभ्यासावरती फोकस करा आणि त्याप्रमाणे रिव्हिजन प्रॉपर चालू ठेवा. अभ्यासामध्ये महत्त्वाचं म्हणजे जी-एसमध्ये लातूर जिल्ह्यावरती काही प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणजेच जी-एसमध्ये ते जास्त डीप न जाता जिल्ह्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारतात. त्याचप्रमाणे करंट अफेअर्सवरती पण इझी लेव्हलला क्वेश्चन्स विचारतात. इंग्लिश ग्रामरवरती क्वेश्चन्स 3 ते 4 येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक, एरर्स किंवा स्पेलिंग्स अशा स्वरूपामध्ये इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात. मागील झालेल्या पुणे मध्यवर्ती बँक, अहमदनगर मध्यवर्ती बँक, परभणी जे ह्या मागील प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही परत एकदा प्रॉपर सॉल्व्ह करा. कारण की बरेच क्वेश्चन हे रिपीट होतात मागील प्रश्नपत्रिकेचे आणि तुम्हाला एक अंदाजा येईल की 90 मिनिटामध्ये 90 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. 75 प्लस स्कोर घेणं महत्त्वाचं आहे. कारण की स्पर्धा बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे बऱ्यापैकी अभ्यास आहेत. जे कंबाईन करणारे, ग्रुप सी करणारे, सरळ सेवा करणारे सगळे विद्यार्थी हे डी-सी-सी बँकेसाठीही फॉर्म भरत आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुमचाही अभ्यास तेवढा तगडा असणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आता पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे याच्यासाठी आहेत, की तुम्ही जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर बघा. त्यानंतर प्रॉपर रिव्हिजन द्या. मॅथ, रिझनिंग हे आउट ऑफ मार्क मिळवून देणारे सब्जेक्ट आहेत. याच्यावरती चॅप्टर्स अनालिसिस करा. त्याच्यावरती प्रॉपर प्रॅक्टिस करा. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरवरती पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बऱ्यापैकी येतात आणि बऱ्यापैकी बेसिक कीवर्ड्स वगैरे याच्यावरती क्वेश्चन्स असतात. तर त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहून ठेवा. बँकिंग, ॲग्रीकल्चर ह्या गोष्टी पण आहेत. YouTubeला पण बरेच व्हिडिओज असे अवेलेबल आहेत, की बाबा स्टँडर्ड सोर्स आहे. तुम्ही त्यातून काही गोष्टी कव्हर करू शकतात. वेळ कमी असेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. कारण की टेक्नॉलॉजीमुळं ह्या सगळ्या गोष्टी आता इझी झाल्या आहेत. फक्त आपली अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. 100% मिळू शकतं. पण आता ह्या 90 प्रश्न याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. परीक्षा ही टी-सी-एस घेणार आहे. त्याच्यामुळे 4 ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. क्वेश्चनची लेव्हल पण एवढी डीप नसते. कारण की IBPS बऱ्यापैकी डीप जातं, पण टी-सी-एस तेवढं डीप जात नाही. त्याच्यामुळे 90 पैकी मेरिट पण हाय लागण्याची दाट शक्यता राहते या परिस्थितीमध्ये. तर तुम्ही जो अभ्यास केला आहे, आता याच्यानंतर कोणताही सोर्स बदलू नका. तुम्ही जो अभ्यास केला आहे त्या सोर्सला मल्टिपल व्यवस्थित रिव्हिजन द्या. जास्तीत जास्त कसा स्कोर मिळवता येईल, 90 पैकी आपल्याला 75 प्लस म्हणजेच 80 पर्यंत कसा स्कोर मिळवता येईल याच्याकडे फोकस करा. आणि काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या, की मॅडम काही चुकीचे प्रकार घडत असतील का? याचा परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे. आम्ही काय केलं पाहिजे? मग आम्ही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासच करायचा का? काही लोकं पैशाच्या माध्यमातून पुढे निघून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त अभ्यासावर फोकस करा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगल्यात चांगला स्कोर कसा मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. बाकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. कारण की पुढचे 3 ते 4 दिवस एवढे महत्त्वाचे आहेत, की तुमचं आयुष्य बदलून ठेवू शकतात. जो काही तुम्ही मागे अभ्यास केलेला आहे, तोच अभ्यास तुम्ही प्रॉपर जर व्यवस्थित ह्या 3 ते 4 दिवसामध्ये रिवाईज केला आणि काही लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही जे
वास्ट सिलेबस आहे. म्हणजे जी-एस झालं, करंट झालं, मग इंग्लिश झालं. ह्या 3 सब्जेक्टवरती 15 क्वेश्चन येणार आहेत. मग याचा जास्त डीप अभ्यास करण्याची गरज नाहीये. तुम्ही एखादा YouTubeवरती एखादा चांगला व्हिडिओ बघून त्या माध्यमातून पण तुम्ही हा अभ्यास कव्हर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त गोंधळात न पडता अभ्यासावरती जास्त फोकस करा. जास्त निगेटिव्हिटी पसरवली जाते त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. जास्तीत जास्त स्कोर आपला कसा येईल यावरती फोकस करा आणि जर अभ्यासा रिलेटेड काही तुम्हाला प्रश्न असतील